धन्यवाद नंदगावकर साहेब. आपण खऱ्या अर्थाने येऊन खेळाडूंना मदतधारी मानवांचे काम आपल्या माध्यमातून झालेलं आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीनं आपल्या श्रोतेशा ऋणी आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या या कबड्डी स्पर्धेकरता केवळ कबड्डी जगतातील स्टार खेळाडू नाहीयेत, तर टेनिस क्रिकेट मधील देखील स्टार खेळाडू या श्रमिक जिमखान्याच्या मैदानावरती स्वर्गीय गदांबेकर स्मृती चषकसाठी त्यांनी आपली हजेरी लावलेली आहे. ISPL नक्कीच होणार आहे आणि त्या ISPL मध्ये टेनिस क्रिकेट मध्ये बँगळुरू स्ट्रायकर या संघामध्ये निवड झालेला टेनिस क्रिकेट जगतातील स्टार खेळाडू फरदीन काझीचे या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. फरदीन काझी यांना विनंती, आपण मांडवर कक्षामध्ये आसनस्थ व्हायचे. टेनिस क्रिकेट जगतातील स्टार खेळाडू फरदीन काझी यांना विनंती आहे, आपण मांडवर कक्षामध्ये आसनस्थ होऊन या खेळाची गरिमा वाढवायची, मंचाची गरिमा वाढवायची. पैसे मागेल तू. फर्स्ट कॉल अंकुर विरुद्ध जय भारत. लायन्स क्लब विरुद्ध बंड्या मारुती. चारी संघांना खेळंड्या पहिला पुकार. अंकुर जय भारत, बंड्या मारुती लायन्स. चारी संघांना विनंती, आपण आपली तयारी करायची आहे. उपांत्य फेरीचे सामने असलेले आता खेळणार जे सामने चालू आहेत ते उपांत्य फेरीचे सामने आहेत, त्याची प्रेक्षकांनी नोंद घ्यावी.
दुपारी वेळ भेटला तर जाऊ आपण. चालेल चालेल मला पण जायचं काय पप्पी बोललेलं ना मला त्याच्यामुळे थांबलो. कोणतरी एक दिवस पाहिजे ना 4 केले. भाई मैच बघायला आणली हे थांब नाही अरे थांब सूरज भाई इथं भेटला वन क्रीडागड क्रमांक 1 वरती चुरशीच्या सामन्यामध्ये शिरोडकर हा संघ विजय झाला. अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ शिरोडकर संघ, माफ करा दुसरा संघ शिवशक्ती विरुद्ध शिरोडकर असा जबरदस्त सामना आपल्याला अंतिम फेरीमध्ये पाहायला मिळणार आहे. बँगलोरचे राष्ट्रीय खेळाडू सन्मान्य आदरणीय प्रकाशजी सावंत साहेब यांचे शुभागमन या स्पर्धेकरता झालेलं आहे. सरांना विनंती आपण मांडवर कक्षामध्ये आसन ठेवायचे आणि स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा. रेल्वेच्या राष्ट्रीय खेळाडू सुजाता तलगावकर यांना विनंती आपण मांडवर कक्षामध्ये आसन ठेवायचं. सुजाता मॅम आपल्याला विनंती आपण मांडवर कक्षामध्ये आसन ठेवायचं. जय भारत विरुद्ध अंकुर स्पोर्ट क्लब, लायन्स स्पोर्ट क्लब विरुद्ध बंड्या मारुती खेळण्यात या दुसरा पुकार. जय भारत अंकुर स्पोर्ट क्लब, लायन्स बंड्या मारुती. राष्ट्रीय मजदूर संघाच्या कबड्डी स्पर्धेकरता
मंचावरती उपस्थित असणारे शेतकऱ्यांनी सन्मान केला जातोय. मी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सन्माननीय उपाध्यक्ष सुनील लालीभाऊ आहिर साहेब यांना विनंती करतो की आपण सन्माननीय सुजाता तालगावकर मॅम यांचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान करायचा आहे. बँक बोर्डचे राष्ट्रीय खेळाडू सन्माननीय प्रकाशजी साळुंके साहेब यांचं या ठिकाणी सत्कार आणि सन्मान केला जातोय. मी सुनीलजी बोरकर साहेब यांना विनंती करतो की आपण राष्ट्रीय खेळाडू प्रकाशजी साळुंके साहेब यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा. बँक बोर्डचे राष्ट्रीय खेळाडू सन्मान्य आदरणीय प्रकाशजी साळुंके साहेब यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय. साहेब यांना विनंती आहे की आपण मंचावर जास्त व्हायचं.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ मुंबई तथा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ स्वर्गीय गदा आंबेडकर स्मृती चषक साठी ज्यांच्या मुळाचं सहकार्य मिळालं त्यांनी खऱ्या अर्थानं खेळाडूंना कोणत्याही प्रकारची वेदना झाली तर त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांची वेदना कमी करण्याचं काम त्यांनी केलं. ते राजा शुतरकर सर यांचा देखील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीनं सत्कार आणि सन्मान करण्यात येतोय. मी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सन्माननीय खजिनदार निवृत्ती देसाई साहेब यांना विनंती करतो की सन्माननीय अतिथी राजा शुतरकर साहेब यांच्या ठिकाणी सत्कार आणि सन्मान करायचा आहे. सन्माननीय खजिनदार निवृत्ती देसाई साहेब आपल्याला विनंती आहे की राष्ट्रीय मिल मजदूर संघासाठी ज्यांनी नेहमीच मोलाचं सहकार्य केलं तर राजा शुतरकर साहेब यांच्या ठिकाणी सत्कार आणि सन्मान करायचा आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या या कबड्डी स्पर्धेकरता वरली शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख सन्माननीय राम साळगावकर सर यांचे शुभागमन या स्पर्धेकरता झालेलं आहे. सर राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. सर्वे वगैरे तुम्ही आणि काय तुम्ही माणसं किती जनावर आहे तुला दुपारी सांगितलेला मी पहिल्या पाहिजे. त्या स्पर्धेकरता सन्माननीय प्रोव्हिडंट फंड कमिशनर आयुक्त सन्माननीय अमित चौगुले सर यांचे शुभागमन या स्पर्धेकरता झालेलं आहे. सर राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. या विभागातील सर्व नागरिक बंधूंनी बघेन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे संस्थापक आंबेडकर साहेब यांनी 1939 साली मुंबईच्या गिरणी कामगारांना एकत्र करून राष्ट्रीय मिल मजदूर संघाची स्थापना केली आणि मुंबईच्या गिरणी कामगारांना केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारचे आणि ILOचे सर्व कायदे लागू करून त्यांना आर्थिक संरक्षण दिले. 1964 साली त्यांचं निधन झालं आणि मुंबईचा गिरणी कामगार त्यांच्या स्मरणात दरवर्षी 7 डिसेंबर ते 13 डिसेंबर या सप्ताह वेगवेगळ्या विविध कार्यक्रमांनी आयोजित केला जातो. आंबेडकर साहेबांनी
भारताच्या कामगारांचं प्रतिनिधी सुद्धा ILO मध्ये केलं होतं. असे महान नेतृत्व भारतातल्या कामगारांना मिळालेलं होतं. आणि म्हणूनच मुंबईचा गिरणी कामगार दरवर्षी स्मृती सप्ताह साजरा करून 13 तारखेला त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी विजयी खेळाडूंना वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंना मान्यवरांना त्यांचं कौतुक बक्षीस समारंभ करून त्यांना अभिवादन केलं जातं. या मैदानामध्ये 7 तारखेला शूटिंग बॉलच्या स्पर्धा झाल्या. अनेक मान्यवर या शूटिंग बॉलच्या स्पर्धेमध्ये आले होते. 9 तारखेपासून आमच्या या कबड्डीच्या स्पर्धा या मैदानावर चालू आहेत आणि 9, 10, 11 या 3 दिवसामध्ये अनेक मान्यवर राजकीय क्षेत्रातले, कामगार क्षेत्रातले, सांस्कृतिक विभागातले, शिक्षण क्षेत्रातले अनेक मान्यवरांनी या ठिकाणी येऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिलेलं आहे, खेळाडूंचं कौतुक केलेलं आहे. आज या ठिकाणी मुंबईच्या महापौर, अनेक वर्ष या विभागाच्या नगरसेविका ज्यांनी महापालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी अनेक उपक्रम आपल्या वार्डामध्ये केले, पण मुंबई शहरामध्ये महापौर म्हणून त्यांनी विकासाचा फार मोठा हातभार या मुंबईकरांना लावलेला आहे. अशा आमच्या मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर या आमच्या विनंतीला मान देऊन आम्ही ज्या ज्या ठिकाणी किशोरीताईंना बोलू त्या त्या ठिकाणी येतात, कामगारांना मार्गदर्शन करतात आणि आम्हाला प्रोत्साहित करतात. तेव्हा सर्व कामगारांच्या वतीनं, प्रेक्षकांच्या वतीनं, खेळाडूंच्या वतीनं टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं मी प्रथम स्वागत करतो. आज दुसरे आमचे एक महत्वाचे सरकारी अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. ते आहेत प्रॉव्हिडंट फंडामध्ये सहाय्यक कमिशनर, ज्यांनी मुंबईमध्ये नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रॉव्हिडंट फंडाच्या ऑफिसमध्ये काम केलेलं आहे. असे आमचे अमित चौगुले साहेब कोल्हापूर जिल्ह्यातून एका खेड्यातून गडिंग्लज तालुक्यातील उंबरवाडी हे त्यांचं गाव आणि त्यांनी अनेक चांगल्या प्रकारे शिकाले. प्रायव्हेट फंडाच्या बांद्राच्या ऑफिसला होते. त्यानंतर त्यांची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बदली झाली आणि पुन्हा त्यांचं काम पाहून पुन्हा त्यांना मुंबईला मालांच्या ऑफिसमध्ये केंद्र सरकार नियुक्ती केलेली आहे. तेव्हा असे एक सरकारी अधिकारी जे कामगारांना सातत्याने मदत करतात आणि कामगारांचा प्रायव्हेट फंडाशी संबंध असतो, त्या अनेक पेन्शन योजना असेल किंवा इतर योजना असतील मदत करणारे आमचे अमित चौगुले साहेब आलेले आहेत. त्यांचे सुद्धा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करूया. यानंतर आमचे राम साळगावकर साहेब सातत्यानं या विभागामध्ये कार्यरत असणारे आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे आमचे नेते माननीय सचिन अहिर यांच्याबरोबर एकनिष्ठ राहणारे हे राम साळगावकर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आणि आमच्या आयुष्यात पुढील वर्कर यांना विनंती करतो की त्यांचं एकोणीस स्वागत राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीनं या ठिकाणी येणार आहे. तेव्हा मी देसाई साहेबांना विनंती करणार आहे की आज किशोरीताई या ठिकाणी आलेले आहेत, अमित चौगुले साहेब आलेले आहेत. तेव्हा अमित चौगुले यांचा सत्कार किशोर चहा घेतली. तेव्हा अमित चौगुले साहेब यांचा सत्कार आमचे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार माननीय निवृत्ती देसाई साहेबांना विनंती करतो की त्यांचा कामगारांच्या, खेळाडूंच्या आणि तमाम मुंबईच्या कामगारांच्या वतीनं 4 रुपये देऊन त्यांचं या ठिकाणी यशस्वी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं अशी मी विनंती करतो. माननीय अमित चौगुले साहेब. यानंतर आमच्या माजी महापौर आता मी
त्यांची सर्व कामाची माहिती दिली आहे. त्या शिष्यवृत्ती आलेले प्रोत्साहन दिले त्यांनी कामगारांना, खेळाडूंना, आणि म्हणून त्यांचा सुद्धा या ठिकाणी मी लालीभाऊंना विनंती करणार आहे की त्यांनी त्यांना शाल सुद्धा देऊन त्यांचं सुद्धा या ठिकाणी खेळाडूंच्या वतीनं, राष्ट्रीय मजदूर संघाच्या वतीनं त्यांचं स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो. या आराध्या या ठिकाणी भारताच्या कबड्डी संघाचं नेतृत्व करणाऱ्या जागतिक विश्व स्पर्धांमध्ये कबड्डी संघाला नेतृत्व देणाऱ्या कुमारी सोनाली शिंदे यांना आम्ही कबड्डीमध्ये जगाच्या पटलावर कबड्डीच्या माध्यमातून दिलेलं आहे. तेव्हा त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. राष्ट्रीय मजदूर संघाच्या या सर्वांग सुंदर अशा कबड्डी स्पर्धेकरता स्वर्गीय कदंबेकर स्मृती चषक 2025 करता मुंबईची सुवर्ण कन्या, भारताची धाकडकर सोनाली शिंदेचं या ठिकाणी आगमन झालं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सोनाली शिंदेसाठी. मुंबईचं शिवशक्तीचं नाव गर्वाने उंचावणारी लोअर परेलची सुकन्या सोनाली शिंदेचं शुभागमन या स्पर्धेकरता झालेलं आहे. खऱ्या अर्थानं आज अनेक तारे सिताऱ्यांमध्ये सोनाली शिंदेचं नाव घेतलं जातं. हॅलो, राष्ट्रीय मजदूर संघाची स्पर्धा ब्लॉकबस्टर बनवण्यामध्ये त्यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य मिळालं. स्पर्धा निरीक्षक म्हणून ज्यांनी आपली चोख भूमिका पार पाडली ते सन्मान्य आदरणीय राष्ट्रीय खेळाडू शिवाजी बावडेकर सर यांना विनंती करतो की आपण मंचावरती आसनस्थ व्हायचं. महिला गट अंतिम फेरीसाठी पहिला पुकार शिवशक्ती विरुद्ध डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लब. या दोन्ही संघाला विनंती आपण गळ्याविषयी तयार राहायचे आहे. शिरोडकर शिवशक्ती अंतिम फेरीसाठी पहिला पुकार. आज 12 डिसेंबर महाराष्ट्राचे, भारताचे गोरगरीब जनतेचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस आणि सातत्यानं या स्पर्धा 1965 सालापासून आपण चालू केल्या आणि कबड्डी स्पर्धा ज्या वर्षी आपण चालू केल्या त्या वर्षीपासून
पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही या ठिकाणी फायनल अंतिम सामने अटेंड करतो आणि पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आज पवार साहेबांनी कामगारांच्या विषयी, मुंबईच्या गिरणी कामगारांच्या विषयी, भारतातल्या गिरणी कामगारांविषयी जी ध्येय धोरणं आखली होती आणि त्यामध्ये त्या ध्येय धोरणातून महाराष्ट्रातल्या अनेक कामगारांना त्याचा फायदा झालेला आहे, शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. मग ते ऊसाचे शेतकरी असो, भाताचे शेतकरी असो, कांद्याचे शेतकरी असो, सर्व स्तरावर काम करणारी ही महान व्यक्ती माननीय शरद पवार साहेब आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या माध्यमातून ज्यावेळी त्यांना आम्ही मदत मागितली, मग बोनसचा प्रश्न असेल, पगारवाढीचा प्रश्न असेल, त्यावेळी यशस्वी मध्यस्थी करण्याचं काम पवार साहेबांनी त्यावेळी केलेलं आहे. म्हणून जीने का मरने का राष्ट्रीय मजदूर संघ मुंबई तथा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाची ही ब्लॉकबस्टर कबड्डी स्पर्धा स्वर्गीय गदा आंबेडकर स्मृती चषक 2025 त्या स्पर्धेला फोटो बनवण्यामध्ये, सर्वांना सुंदर बनवण्यामध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य मिळालं. त्यांनी स्पर्धा निरीक्षक म्हणून चोख भूमिका बजावली. तर राष्ट्रीय खेळाडू सन्मान्य शिवाजी बावडेकर सर यांच्या ठिकाणी सत्कार आणि सन्मान केला जातो. मी किशोरताई मेटकरांना आम्ही विनंती करतो की आपण स्पर्धा निरीक्षक शिवाजी बावडेकर सर यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा. थँक्यू सो मच सर. आपल्या या प्रमुख उपस्थितीमध्ये, प्रमुख निरीक्षणामध्ये ही स्पर्धा खऱ्या अर्थानं भूमिगत झालेली आहे. आपल्या मनापासून कौतुक आणि सन्मान सर. सन्मान्य आदरणीय शिवाजी बावडेकर सर यांच्या ठिकाणी सत्कार आणि सन्मान केला जातो. या स्पर्धेकरिता उपस्थित असणारे वरळी शिवसेना विधानसभाचे संपर्क प्रमुख सन्मान्य राम साळगावकर सर यांच्या ठिकाणी सत्कार आणि सन्मान केला जातो. राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सन्मान्य बजरंग चव्हाण साहेब यांना विनंती आहे की राम साळगावकर सर यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा. राष्ट्रीय मजदूर संघाच्या वतीनं शिवसेना वरळी विधानसभा संपर्क प्रमुख सन्मान्य राम साळगावकर सर यांच्या ठिकाणी सत्कार आणि सन्मान केला जातोय. राष्ट्रीय मजदूर संघाचे सन्मान्य उपाध्यक्ष बजरंग चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून हा सत्कार आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेच्या आपण खऱ्या अर्थाने शोभायात्रा राष्ट्रीय मजदूर संघाच्या वतीने आपला श्रद्धेचा
हॅलो राष्ट्रकुल मजदूर संघ मुंबई तथा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या या कबड्डी स्पर्धेकरता स्वर्गीय गदांबेकर स्मृती चषक 2025 करता या ठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रीय खेळाडू सेंट्रल रेल्वेचे राष्ट्रीय खेळाडू तसेच मुंबई जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्मान्य सदस्य दिनेशजी पाटील सर यांचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान केला जातोय. सन्मान्य खजिनदार निवृत्ती देसाई साहेब यांच्या माध्यमातून हा सत्कार आणि सन्मान केला जातोय. सन्मान्य दिनेशजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आपला सत्कार आणि सन्मान स्वीकारायचा आहे. सेंट्रल रेल्वेचे राष्ट्रीय खेळाडू मुंबई जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्मान्य सदस्य दिनेशजी पाटील साहेब यांच्या या ठिकाणी सत्कार आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेच्या आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेकरता उपस्थित असणाऱ्या मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे सन्मान्य खजिनदार शुभांगी पाटील मॅम यांचा देखील या ठिकाणी सत्कार आणि सन्मान केला जातोय. मी सन्मान्य उपाध्यक्ष बजरंगजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण शुभांगी पाटील मॅम यांचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान करायचा आहे.